नमस्कार. आज आमचा बाईक टूरचा दुसरा दिवस आहे. आम्ही सकाळी 6 वाजता शिरपूरमधील हॉटेलमधून चेकआउट केले आणि ओंकारेश्वरकडे जायला निघालो आहोत. सकाळचे वातावरण खूप प्रसन्न वाटत आहे आणि अशा प्रसन्न वातावरणात बाईक चालवायला खूप छान वाटत आहे. आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 7 असा बाईकने प्रवास करत आहोत. कारण रात्री बाईकने प्रवास करणे थोडे रिस्की आहे आणि आम्ही दर 1 तासाने ब्रेक घेत आहोत आणि फ्रेश होत आहोत. त्यामुळे पूजाच्या घरच्यांनी आणि माझ्या घरच्यांनी जास्त काळजी करू नये. मी खूप सेफ बाईक चालवत आहे, त्यामुळे डोंट वरी. आता आम्ही जवळपास मध्य प्रदेशच्या बॉर्डरजवळ पोचलो आहोत आणि तिथे गेल्यावर आम्ही चहा आणि नाश्ता घेऊ. आता आम्ही मध्य प्रदेश बॉर्डरवरील सेंधवा एरियामध्ये पोचलो आहोत आणि इथे आम्ही आता चहा घेणार. हे चहाचे कुपन्स घेतले आहेत, तर मग इथे आता चहा बनत आहे. पूजा एक खादाड आहे, तिने खायला सुरुवातही केलेली आहे. तर आम्ही इथे 2 चहा घेतले आहेत. खूप सुंदर व्हिडिओ होत आहे चहाचा. चहा बिस्किट घेतल्यावर आता खूप फ्रेश वाटत आहे. पूजाने असा शॅडोचा व्हिडिओ कुठेतरी पाहिला होता आणि तिनेचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ शूट करताना मात्र खूप मजा आली. आता आम्ही बाईकमध्ये पेट्रोल भरून पुढचा प्रवास कंटिन्यू करू. साधारणतः 140 ते 150 किलोमीटर अजून बाकी आहे. या हायवेला मालवाहू ट्रकची गर्दी आहे, त्यामुळे गाडी सावधानतेने चालवावी. आता इथून पुढे कोणते हॉटेल दिसले तर तिथे आम्ही नाश्त्यासाठी थांबू. मला तर भूक नाही आहे, पण आमच्या पूजा मॅडमना खूप भूक लागली आहे. काय घेतलं? फायनली आम्हाला नर्मदा नदीचे दर्शन झालेले आहे. आता आम्ही ओंकारेश्वरच्या एकदम जवळ पोचलेलो आहोत. आम्ही ओंकारेश्वर मंदिरापासून 3 ते 4 किलोमीटरवर एका हॉटेलचा रूम बुक केला आहे. तर आम्ही आता डायरेक्ट तिथेच जाऊ आणि मग फ्रेश होऊन लंचसाठी जाऊ. आता आम्ही लंचसाठी कृष्णप्रसाद आम्ही हॉटेल आहे तिथे आलो आहे. तर आम्ही व्हेज बिर्याणी आणि मसाला डोसा ऑर्डर केला. नमस्कार. आता आम्ही ओंकारेश्वर मंदिर आणि मंगलेश्वर मंदिर इथे दर्शनासाठी जात आहोत. तर आम्ही असं गेटअप केलेलं आहे. फायनली आम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराजवळ पोचलो आहोत. या नर्मदा नदीच्या घाटावर येण्यासाठी खूप सारे रस्ते आहेत, तर त्यापैकी हा एक रस्ता खूप सिनिक असा रस्ता आहे. ओंकारेश्वर मंदिर या नदीच्या पलीकडे आहे. तिथे जाण्यासाठी झुला ब्रिज आहे, मेन ब्रिज आहे आणि बोटिंगची सुविधा सुद्धा आहे. या बोटिंगच्या सुविधेमध्ये शेअरिंग बोट आणि पर्सनल बोट असे 2 ऑप्शन्स आहेत. आम्ही इथे पहिल्यांदाच आल्यामुळे पर्सनल बोटीचा वापर करू आणि या नदीमध्ये थोडा वेळ फिरून मग दर्शनासाठी जाऊ. खूपच सुंदर असे दृश्य आहे. इथे आल्यापासून खूप एनर्जेटिक वाटत आहे. पॉझिटिव्ह वाइब्स येत आहेत. आम्ही आता पर्सनल बोट बुक केली आहे. तर आम्ही आता बोटिंगसाठी जात आहोत. चालू आहे.
हा नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम आहे. तर आमच्या बोटीचे जे नाविक आहेत ते आम्हाला याबद्दल थोडी माहिती देणार आहेत. ये इधर कावेरी नदी है, इधर नर्मदा नदी है। ओके. और सामने इधर पावर हाउस है और ये सामने ओमकारेश्वर डैम। अच्छा, ये ओमकारेश्वर डैम है. यहाँ से दोनों नदी मिलकर अलग अलग हुआ है। अच्छा. संगम का जल चिपको। हाँ. ओके. डन. जो ये पर्वत है ना, ओम के आकार में बना हुआ है। ओम है. हाँ, ओम का। इसका लास्ट का ये चंद्रबिंदु है। अच्छा, ये ओमच्या शेपचं आहे. हा, आता कर, आता कर. तिकडे बघ ते मंदिराला ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग. आता 4:30 वाजता आम्ही दर्शनासाठी रांगेमध्ये उभे आहोत. आम्हाला VIP पास तर मिळाला नाही, तर आम्ही नॉर्मल रांगेमध्ये उभे आहोत. दर्शनासाठी साधारणतः 3 ते 4 तास लागणार आहे. आज दर्शनासाठी खूपच गर्दी आहे. जवळपास 150 ते 200 मीटर लांब अशी लोकांची रांग आहे. दर्शनाच्या रांगेमध्येही उभे असताना असा सुंदर व्ह्यू दिसून येतो आणि महादेवाची गाणेही लोक गात असतात, त्यामुळे अजिबात कंटाळा वगैरे येत नाही. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत दर्शनासाठी. 4 तासाचे वेटिंग आहे. इथे 12ही ज्योतिर्लिंगांचे फोटो लावलेले आहेत. हॅलो गाईज, आता आम्ही 4 तास रांगेमध्ये उभे होते दर्शनासाठी. तर आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे. तर खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आता आम्ही उद्या सकाळी पुन्हा इथे व्हिजिट देणार आहोत, कारण आम्ही काहीच फोटो वगैरे काढले नाही. इथे आल्यावर डायरेक्ट आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहिलो. तर आता खूप छान वाटत आहे.
मंदिरातून बाहेर पडल्यावर असे खूप सारे शॉप्स आहेत, तिथे तुम्ही खरेदी करू शकता. पूजानेही थोडीफार खरेदी केली आहे. पूजा आता रात्रीचे 9 वाजले आहेत. तर आम्ही डिनर करून रूमवर जाऊ. आता आम्ही कृष्णप्रसादम हॉटेलमध्ये डिनरसाठी आलो आहोत. आणि अशा प्रकारे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस संपत आहे. पूजा